छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज 19 फेब्रुवारी शिवजयंती आहे। मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची 395वी जयंती आहे। हा दिवस महाराजांचे धैर्य, नेतृत्व आणि स्वराज्याचे दृष्टिकोन लक्षात ठेवून अभिमानाने साजरा केला जातो। महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि लोकांमध्ये स्वाभिमान जागृत केला। हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुकाही निघतात। ढोल ताशाच्या गजरात महाराजांची पालखी निघते। या दिवशी रायगडावर किल्ले पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करणे, पोवाडा, सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात। हा सण संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। तसाच हा सण आमच्या गावामध्ये सुद्धा साजरा केला गेला। ह्याच्यामध्ये हे जे लोकनृत्य चालू आहे हे सगळं त्याच दिवशी चालू होतं आणि खूप मोठी शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली होती। अघोरी डान्स चालू होते, महादेवाचे रूप घेतलेले लोक होती। खूप छान वाटत होते त्या दिवशी। हाय, मी विद्या, आपले माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। पहिल्यांदा जे दाखवलं तो हिंगणगाव आमच्या गावामध्ये झालेला शिवजयंतीचा सोहळा होता आणि हे नंतर दुसऱ्या दिवशीची सुरुवात झालेली आहे। हे सकाळची देवपूजा चालू होती माझी। देवपूजा झाल्यानंतर मग परत बाहेरचं अंगण स्वच्छ करून घेतलं। हा होता शेरू होताच माझ्या मागे। सगळी साफसफाई झाल्यानंतर रांगोळी काढून घेतली। घराचे अंगण स्वच्छ ठेवताना झाडूने ओला सुका कचरा वेगळा करून स्वच्छ झाडून घ्यावे। आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत ना, तर रोज सकाळ संध्याकाळी पाण्याचा सडा नक्की मारावा, कारण की ह्या दिवसांमध्ये खूप वारा सुटतो आणि धूळ सगळी घराच्या आतमध्ये येते। त्याच्यामुळे सडा तरी नक्कीच मारावा। आणि सडा मारल्यानंतर आठवड्यातनं एकदा तरी फरशी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, त्याने कचरा राहत नाही आणि आपले अंगण टिपटाप राहते। त्याच्यानंतर थोड्या वेळाने आता मी ह्याच्यावर सुंदरशी रांगोळी काढून घेणार आहे। जास्त काही कष्ट घेत नाही, मी साचा घेते आणि डायरेक्ट रांगोळी काढते। आणि कचरा नेहमी सुका कचरा वेगळा घ्यायचा, ओला कचरा वेगळा टाकायचा। सुका कचरा होईल तसा मी अंगणात जाळून टाकते एका साईडला घेऊन। तो सरळ पाला पाचोळा काय असेल तो सगळा जाळूनच टाकून देते। त्याच्यामुळे आपल्या इथे आवारात घाण राहत नाही। दारासमोर दररोज रांगोळी काढणे हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर आहे। यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते। रांगोळी केल्याने मन शांत राहते, तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते। याच्यानंतर थोडीशी शेरूबरोबर मस्ती केली आणि तिकडे बघितलं तर पांढऱ्या गोकर्णाचा वेल होता, तो आता वाढायला लागला आणि त्याची वेल इकडे तिकडे अशी पसरली होती। काय केलं, त्याच्यामध्ये जे स्टिक लावले त्याच्यामध्येच ते वेल गुंडाळून घेतली। आता मी ह्याला वरती गच्चीवर बांधून टाकला, म्हणजे तो वेल वरती घरावर चढेल। आणि नंतर मग परत आज मी
रेसिपी वगैरे काही दाखवत नाही, पण कांदा लसूण मसाला तयार करायचा. लसूण खोबरं यांचं वाटण खोबरं, आणि जे आपण मटणाला किंवा लसणाचं शीख प्रमाण जास्त वगैरे घ्यायचं, ग्रेव्हीच्या भाजी आलं, करण्यासाठी वाटण कोथिंबीर करतो. आणि कढीपत्ता. कांदा मी लसूण कढीपत्ता खोबरं घालते. लसूण याचं खोबरं मसाल्यामध्ये त्याची कढीपत्ता फक्त घालावा एक असं काही प्रोसिजर गरज नाही दाखवते. आहे, पण मी घालते कारण की कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो. जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा आपण कढीपत्ता फोडणीतला काढून टाकतो. पण सेम तेच जर आपण लसूण खोबरं मसाल्यामध्ये टाकलं तर आपल्याला तो काढता येत नाही, तो आपल्या पोटामध्ये जातो. त्याच्यामुळेच मी लसूण खोबऱ्यामध्ये टाकते. खोबरं लसूण आलं वाटण तयार झालं. एक कांदा घ्यायचा, अर्ध खोबऱ्याची वाटी, सुक्या खोबऱ्याची वाटी भाजून घेतली तरी चालेल. खोबरं खिसून घेतलं तरी चालेल किंवा असं कट केलं तरी चालेल. थोडा लसूण, आलं. एक कढई घ्यायची, कढईमध्ये पहिल्यांदा कांदा, खोबरं, छानपैकी परतून घ्यायचं. पहिल्यांदा तेल टाकायचं नाही, फक्त परतून घ्यायचं. हे भाजतंय, थोडासा कलर चेंज झाला. मग ह्याच्यामध्ये हे डाळ टाकायचं, रोस्टेड चणा एक मोठा चमचा टाकायचा. एक मोठा चमचा तीळ टाकायचे आणि छान परतून घ्यायचं. ते कांदा आणि खोबऱ्यासोबत हे दोन्हीही परतले जातात. आता कांद्याचा कलर स्लाइटली चेंज झाला, ते पाणी सोडायला लागले. लास्टला एक चमचा तेल टाकायचं. मग आल्याने
लसूण पण टाका. आणि हे वाटण थंड झालं की मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. ह्या वाटणाचा यूज आपण मटण, अंडा करी, बाकीच्या ग्रेव्हीच्या भाज्या असतात त्याच्यासाठी करू शकतो आणि याची खूप छान चव येते. लास्टला जिरे टाकायचे. हे सगळं छान रोस्ट होऊ द्यायचं. हे वाटण करताना एवढं लक्षात ठेवायचं, मॉइश्चर नाही राहायला पाहिजे. मग हे वाटण 7 दिवस तरी खराब होत नाही. हे वाटण यात घालून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ. वाटण आठवडाभर टिकावं म्हणून, खराब होऊ नये म्हणून. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर ॲड करून आता आणखीन एकदा फिरवून घ्यायचं. हे वाटण तयार. एका डब्यामध्ये हे ट्रान्सफर करून घ्यायचं. ह्याची नंतर मी तुम्हाला एक भाजी बनवून पण सेंड करेन. आपलं हे वाटण तयार आहे. आता ह्याला झाकून फ्रीजरचा जो खालचा कप्पा असतो त्याच्यामध्ये ठेवून टाकायचं.